हिंगोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी महालोक अदालत घेण्यात आली, ज्यात 223 प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्यात आला। दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने शनिवारी 27 जुलै रोजी संपूर्ण भारतात महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते। त्यानुसार हिंगोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयात विविध प्रकारचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आले। यामध्ये मोटार वाहन अपघाताचे 83 दावे निकाली काढण्यात आले असून 65 प्रकरणे निकाली काढली आहेत। मात्र यामध्ये लक्ष्मीबाई लुटे यांचा 60 लाखांचा दावा विमा कंपनीचे ॲडव्होकेट विजय वास यांनी ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारी भारत केदारे, अमित यावलकर, सतपाल राजपूत, आशिष राऊत यांच्या सहकार्याने निकाली काढले। माहितीनुसार यावेळी ॲडव्होकेट सुरेश गडदे, ॲडव्होकेट मनीषा गडदे सहित इतर मान्यवरही इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे। येथील रुग्णालयात दिवाणी व फौजदारी व इतर असे एकूण 223 प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्यात आला आहे। सासऱ्याचा मारुतराव यादवराव यांचा अपघात झाला होता आणि अपघात झाल्यामुळे 2020 मध्ये प्रकरण दाखल केलं होतं आणि प्रकरण दाखल केल्यामुळे आमचं 4 वर्ष पेंडिंग होतं। पण आमचे गडदे साहेबांना आम्हाला वेळोवेळी सांगून आणि महालोक अदालतीमध्ये आमचं गडदे साहेबांना प्रकरण निपटारी काढले आणि आज 11 लाख रुपयाचं आमचं प्रकरण झाले। आम्ही त्यावर समाधानी आहोत। भरपूर मेहनत घेतली आणि आम्हाला जास्तीत जास्त पैसे काढून दिले। आवाहन कराल की एवढे मी एकच नागरिकांना आवाहन करतो की बरेच दिवसापासून आपले असे प्रकरण पेंडिंग राहतात आणि असे पेंडिंग राहण्यापेक्षा आपण तातडीने असे लोक अदालतीमध्ये समन्वयाने तडजोड करून लवकरात लवकर आपले प्रश्न सोडून आपली इन्शुरन्स मिळवून घ्यावं हीच विनंती करतो। कारण की पैशाची फार गरज असते। आपला कर्ता पुरुष गेलेला असतो आणि कर्ता पुरुष गेल्यामुळं पैशाची सोंग करता जमत नाही। मग त्यासाठी आपण तडजोड करून लोक अदालतीमध्ये पैसे लवकरात लवकर मिळवून घ्यावं, हे प्रत्येक केस निपटून घेतल्याचं चांगलं राहील। आज हिंगोलीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महालोक अदालत हे आयोजित करण्यात आलेले आहे। पूर्ण म्हणजे हिंगोली जिल्ह्यातच नव्हे, पूर्ण भारतात हे महालोक अदालत आहे आणि ह्या लोक अदालतीमध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये ह्या न्यायालयामध्ये माझे जवळपास 65 ते 70 प्रकरणं तडजोडी आधारे निकाली निघाले आहेत। त्याच्यामध्ये चोलामंडल इन्शुरन्स कंपनी असो, इफको टोकियो इन्शुरन्स असो, ICICI इन्शुरन्स असो, गव्हर्नमेंट कंपन्या, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आणि युनायटेड इन्शुरन्स कंपनी ह्यांचे मॅटर निकाल निघाले। ह्या मॅटरपैकी सर्वात मोठं मॅटर जे आहे लक्ष्मीबाई लुटे म्हणून हे 60 लाख रुपयामध्ये ICICI इन्शुरन्स कंपनीने व्यास साहेबाच्या मध्यस्थीने ते तडजोडी आधारे निकाली निघालेले आहे। हे सदरी प्रकरण जवळपास 4 ते 5 वर्षापासून विद्यमान न्यायालयात प्रलंबित होते आणि ह्या महालोक अदालतीच्या अनुषंगाने पक्षकारासोबत म्हणजे त्यांना विश्वासात घेऊन आणि बाबा ह्या महालोक अदालतीचा काय फायदा आहे आणि तुम्हाला किती लवकर पैसे मिळतील या हिशोबाने हे प्रकरण निकाली काढलेले आहेत। 65 ते 70 प्रकरण। नागरिकांना एकच आव्हान राहील की इथून पुढे जे तुमचे प्रकरण विद्यमान न्यायालयात पेंडिंग आहेत ते सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार दर 2 महिन्याला 4 महिन्याला हे महालोक अदालत होत राहते। त्या लोक अदालतीमध्ये तुम्ही संबंधित वकिलाशी संगनमत म्हणजे संबंधित वकिलाशी चर्चा करून जेवढे प्रकरण तुमचे तडजोडी आधारे निकाल निघतील तेवढे निकाली काढण्याचा प्रयत्न करा। कारण हे अपघाताचे प्रकरण हे वाढतच चाललेले आहेत आणि न्यायालयामध्ये एवढे प्रकरण जजमेंट आधारे हे निकाली निघू शकत नाहीयेत। त्याच्यामुळे त्यांनी जितले होतील तेवढे प्रकरण लोक न्यायालयात तडजोडी आधारित निकाली काढायला पाहिजे। महाराष्ट्र TV 24 साठी गोपाल सातपुते, हिंगोली।